या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीत कळे येथे शिवसेनेच्या जाहीर सभेत मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले। कळे येथील माणिक मल्टीपर्पज हॉलमध्ये आयोजित या सभेला हजारोंच्या संख्येने नागरिक, महिला, शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित राहिल्याने संपूर्ण परिसर शिवसेनामय झाला होता। कळे जिल्हा परिषद उमेदवार सरिता सुभाष पाटील, कळे पंचायत समितीचे उमेदवार रवींद्र बंडू पाटील तसेच येतवडे पंचायत समितीच्या उमेदवार अलका काळे यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात आली। सभेत शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके व गोकुळचे संचालक अजित नरके प्रमुख उपस्थित होते। सभेची सुरुवात शिवसेना पन्हाळा तालुका प्रमुख अरुण पाटील यांच्या प्रास्ताविकाने झाली। त्यानंतर सुभाष विखे, बाळासाहेब मुळे, रवींद्र पाटील व सरिता पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधत शिवसेनेच्या विकास कामांचा आढावा घेतला। गोकुळचे संचालक अजित नरके यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून वेळ कमी आहे पण जबाबदारी मोठी आहे, प्रत्येकाने स्वतः चंद्रदीप नरके समजून कामाला लागावे असे आवाहन केले। काय म्हणाले अजित नरके पाहूयात। ज्येष्ठ मार्गदर्शक पत्रकार बंधू मित्रांनो, ही निवडणूक अतिशय महत्त्वाच्या वळणावर आहे। चंद्रदीप नरके साहेबांना तुम्ही तिसऱ्यांदा विधानसभेमध्ये पाठवलेले आहे आणि त्यामुळे ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे। आपण नेहमी म्हणतो की केंद्र सरकारची निवडणूक राज्य शासनाची निवडणूक घेत असताना डबल इंजिनचं सरकार पाहिजे। ही सुद्धा तीच निवडणूक आहे। जर लोकांचा विकास करायचा असेल, व्यक्तिगत सामाजिक कामं करायची असतील तर इथं सुद्धा डबल इंजिनचं सरकार लागतं आणि मिनी विधानसभा असणारी जिल्हा परिषद चंद्रदीप नरकेच्या ताब्यात द्यावी लागते। हे यावेळेच्या निवडणुकीची महत्त्वाची घटना असतात। तुमच्या माहितीसाठी मित्रांनो सांगतो, आपल्या करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 12 जिल्हा परिषद मतदारसंघ येतात। त्यातील 3 विभागलेले आहेत। 2 शाहूवाडीमध्ये, एक करवीरच्या आणि दक्षिणमध्ये विभागलेला आहे। आता 10 दिवस राहिले आणि आमदार साहेब कसा प्रचार करणार ते मला काही कळत नाही, कारण 12च्या 12 जिल्हा परिषद मध्ये उमेदवारांसाठी जाणारे एकमेव नेते हे चंद्रदीप नरके असतात। बाकीचे सर्व नेते प्रचार करायला येताना कुणी 3 उमेदवार उभा केले, कुणी 5 उभा केलेले। आपण 12 पैकी 2 ठिकाणी भाजपला आपण पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि तुमचे 10 ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत। त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषदेला तुम्ही कळ्यातून असू दे, पन्हाळ्यातून असू दे, करवीरमधून असू दे आणि पावड्यातून असू दे, जितकी ताकद जास्त द्याल तितका जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि पदाधिकारी ठरवण्याची जबाबदारी चंद्रदीप नरकेला घेतल्याशिवाय तुम्हाला पार पडता येणार नाही। त्यामुळे मित्रांनो, जरी शुभारंभ करायचा असला तरी माझी सगळ्यांना विनंती आहे, ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे। ही निवडणूक आपल्याकडून लागणाऱ्या सहकार्याला पद देण्याची आहे आणि त्यामध्ये आपण कुठं कमी पडता कामा नये। येणारे 10 दिवस राहिलेले आहेत, ते तुमच्या आयुष्यातले आपण हे 3 उमेदवारांना देऊया। आपल्या जिल्हा परिषदच्या उमेदवार आता काय सरिताताई असतील, वेतवडेच्या आमच्या अलकाताई असतील, किंवा तुमचा आमचा जीवाभावाचा सवंगडी पिंटू उर्फ रवींद्र पाटील असेल, या सगळ्यांसाठी तुम्ही येणारे 10 दिवस अगदी हाडाची काढ करून द्यावी ही माझी नम्र विनंती आहे। इतके दिवस चंद्रदीप नरके 24/7 तुमच्यासाठी राबत असतात। येणारे 10 दिवस तुम्ही 24/7 या 3 उमेदवारांसाठी द्यावे। येणाऱ्या 5 वर्षामध्ये डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून अर्थातच विधानसभा आणि जिल्हा परिषदेतून चंद्रदीप नरके आणखी विकास कामं केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी तुम्हाला देतो। आमदार चंद्रदीप नरके यांनी शिवसेना ही सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करणारी शक्ती असल्याचं सांगितले। पुढील काळात कळेगाव तालुका करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले। काय म्हणाले पाहूयात। आपल्याला सांगायचं आहे की आताच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या राज्यामध्ये लाडक्या बहिणीची योजना आणली। प्रत्येक बहिणीला 1500 रुपये महिन्याला ओवाळणी दिली। आज सुद्धा विरोधक म्हणत होते ही लाडकी बहीण योजना बंद होणार। त्यामुळं जिल्हा परिषद मध्ये आता ह्या मतदारसंघामध्ये 2 आमच्या महिला आहेत। एक आमच्या जिल्हा परिषदच्या उमेदवार सरिता ताई, त्याबरोबर पंचायत समितीच्या उमेदवार या अलकाताई काळे आणि पंचायत समितीचे उमेदवार काय पिंटू म्हणतो त्याला, पिंटू जरा आपण आज मला वाटतं दोन्ही सरकार हलगेबाज केला मला हे सगळी
तुम्ही आज सांगा सगळ्यांना जनतेला की योजना 5 वर्ष बंद होणार नाही. विरोधक जे सांगतील लाडक्या बहिणीची योजना 5 वर्ष चालू राहणार. आपल्याला मुलींना उच्च शिक्षणामध्ये मोफत शिक्षण आपण या राज्य सरकारला दिलं. अनेक योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवल्या. 5 किलो अन्नधान्य योजनेमधून 5 किलो धान्य रेशन सातत्यानं मोफत शेतकऱ्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवलं. आणि या सगळ्या योजना सांगणार नाही, परंतु या सगळ्या योजना या ठिकाणी लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम शिवसेनेच्या मार्फत जातीला लक्ष करून सगळ्यांनी केलं. मी तुम्हाला शाश्वती देतो. मला सरिताताई बोलल्या, हे बघा एकदा महिलांना संधी मिळाली की आज त्या बोलल्या. मला वाटतं त्या बोलल्यानंतर भाऊच्या सुरू नाही त्या मला वाटतं जिल्हा परिषद मध्ये एकदा तुम्ही पाठवलं तर फंड कसा ओढायचा ते त्यांना अधिक माहिती. तळेगावचं संपर्क सांभाळायचं म्हणजे एवढं सोपं काम नाही. सरिताताईंनी सगळं सांगितलं की मी किती विकास कामं केली. आज आमची बहिणी समोर येऊन बोलायला लागली. अलकाताईंचा आज मी तुम्हाला सांगतो, अलकाताईंच्या माध्यमातून त्यांचे पती सातत्यानं अनेक लोकांना तहसीलदार ऑफिस असेल, संजय गांधी योजनाची असेल, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आम जनतेची कामं ते करतात आणि त्या असतात त्या ताई त्यांच्याकडे अलकाताई करतात. आज आमचे उमेदवार नाव सांगितलं सगळी पिट्टू म्हणून ओळखते. रवींद्र मला माहित आहे रवींद्र पाटील हे एका ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून सातत्याने काम करतात. अनेक वर्ष 10 वर्ष काम करतात. बारीक सारीक योजना सगळ्या माहित आहेत. माझ्या आमदारकीचा फंड कधी मुक्त काटेबाबांनी इकडे देतात मलाही माहित नसते. माझ्या सह्या कधी घेतल्या आणि माझ्या भागाने एक तू शिकला आहे की जेवढे विकासाचे फंड्स माहित आहेत, जेवढ्या योजना माहित आहेत, हे रवींद्रनाथ चांगल्या पद्धतीने माहित आहेत. माझ्या पत्राचा उपयोग करून मला माहित नाही एवढ्या माझ्या भागाने तो फंड घेऊन येतोय. स्वतःचे पैसे खर्च करून फंड आणताना हा काय करत आहे. भाऊ तुम्ही फंड आणले नसतो. आता भाऊ तुम्ही आशीर्वाद द्यायचे काम. आता भाऊला मी सांगितले, आता भाऊने आता आशीर्वाद द्यायचं काम करतो. भाऊने बोलण्यापेक्षा काम करून दाखवले. आता ती जुनी माणसं सगळी जुळवा. आज बाळासाहेब कोळी या पक्षात प्रवेश केला ते त्यांनी जिल्हा परिषदचं प्रतिनिधित्व केलं आणि या ठिकाणी गणपत बरोबर या पंचकृषीमध्ये काम केलं. साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ते मला येऊन सांगायचे, मी जरी जनसुराज्य आणि काँग्रेस पक्षामध्ये गेलो तरी साखर कारखाना आला की ते सांगायचे की तुमच्या पाठीमागे. आणि सातत्याने त्यांनी मला 50% म्हणते. आज त्यांनी आमच्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांचा उपयोग तुम्ही या सगळ्यांनी करून घ्या. त्यांनी चांगल्या पद्धतीने जिल्हा परिषदमध्ये काम आज प्रकाशसभा असतील जे तुम्हाला कल्पना आहे त्यांना राज्यामध्ये भात शेतीमध्ये अधिक उत्पादन घेण्याचा राज्याचा पुरस्कार त्यांना मिळाला आणि तोही पुरस्कार 1994 साली मिळाला. सभेदरम्यान काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सभेचा समारोप रवी चौगुले यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. सभेस विविध पदाधिकारी, सरपंच, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.